नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज आहे अकोला लोकसभा 2024. अकोल्यातनं आज प्रकाश आंबेडकर हा अतिशय म्हणजे महाराष्ट्रातला एक मोठा विषय आहे आज. म्हणजे दरवेळेला बी टीम प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर ही भाजपची बी टीम हे ओढतात. पण आता त्यांनी काँग्रेसला 7 ठिकाणीच असेल त्यांनी पाठिंबा दिला आहे. हे आज हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर आरोप होणार का? भाजपची बी टीम हे कायम आरोपच करता आले त्यांच्यावर. आणि काँग्रेसवाले हितच चुकत गेले दरवेळेला. प्रकाश आंबेडकर हे शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, अभ्यासू व्यक्तिमत्व. तरी त्यांना डिवचायचं काम केलं तर ते कोणाला ऐकत नाहीत. ते तसे हट्टी पण आहेत. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. हे सगळ्यांना पत्रकारांसुद्धा अनुभव आहेत. त्यांनी एकदा ठरलं तर ठरलं असं असतंय. पण काँग्रेसची भूमिका अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून आपण बघितलं. त्यांनासुद्धा 2दा पराभवाला सामोरं जावं लागलं काँग्रेसमुळं. हे काय प्रकाश आंबेडकर विसरणार आहेत का कधी? तरीसुद्धा त्यांनी मन मोठं करून आता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आता विषय आहे प्रकाश आंबेडकर निवडून येणार का? आता जातीय समीकरणं बघितली तर गतवेळेला मुस्लिम उमेदवार होता. तर मुस्लिम उमेदवारांना मतं खाल्ली. पण ह्या वेळेला तशी अवस्था आहे का? काँग्रेसनं तर डॉक्टर अभय पाटील दिलेत. बऱ्यापैकी हिंदुत्ववादी पण आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचे धोत्रे आहेत, अनुप धोत्रे. त्याचे परंपरागत म्हणजे घराणेशाहीचे आरोप होतील म्हणून मुलाला दिलं तिकीट असेल. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांची ती चाल असेल, काहीतरी असेल, त्यांचे गणित असतील. पण प्रकाश आंबेडकर हा विषय मी घेतला आहे याच्यासाठी की ते निवडून येणार का या समीकरणांना. तर आता आपण बघूया त्याच्यामध्ये मुस्लिम मतं किती आहेत. जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत त्याच्यामध्ये. दलित समाज तुम्ही बघितलं तरी ते 3 लाखाच्या आसपास, 3 ते 3.25 लाखाच्या आसपास तिथं आहे. आणि बाकी मग कुणबी मराठा आपण 5 लाखाच्या आसपास धरतो, तेवढा आहेच तिथं. मग हे 2 मराठा उमेदवार झाल्यामुळं मतविभागणी ही अटळ आहेत. जरांगे पॅटर्न काय विदर्भात जास्त चालत नाही, म्हणजे चालेल अशी अवस्था नाही. कारण पहिल्यापासून तिथं कुणबीच आहेत, त्यांना सवलती या मिळालेल्याच आहेत. त्यामुळं ते जरांगे पॅटर्न तिथं आला तरी आंबेडकरांचं त्यांचं अतिशय चांगलं आहे. त्यामुळे तो विषय इथं काही येईल. कारण जरांगे पॅटर्नमध्ये आता इतर ठिकाणी त्यांनी भाजपच्या सीटेच्या विरोधात काम करा वगैरे वगैरे त्यांचे कार्यकर्ते बोलतात. पण इथं तो संबंध येणार नाही. मग ही मराठा मतविभागणी होणार का तिथं? तर हो. तर तिथं मराठा मतविभागणीचा फायदा प्रकाश आंबेडकरांना झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही राजकीय बाकीची बॅकग्राऊंड बघितली तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर तिथं वजनदार व्यक्तिमत्व आहे. जिल्हा परिषद बघितलं तर त्यांच्या ताब्यात आहे. अध्यक्षपद, 4 सभापती घ्या, पंचायत समित्याचे सभापती घ्या, त्यांच्याकडेच आहेत ना. आणि ते सुद्धा कशी राजकीय गणितं घालून त्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली हा राज्यातला चर्चेचा विषय झाला होता. म्हणजे चॅलेंज स्वीकारणं, आव्हान स्वीकारणं हे प्रकाश आंबेडकरांना काही नवीन नाही आहे हो. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, जिद्दी व्यक्तिमत्व. म्हणजे हट्ट कशासाठी असतो त्यांचा? तर नाही, हे माझं आहे, मला का मिळत नाही, हे आंबेडकरांचं रक्त आहे. माझं आहे ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट त्यांचा असतो. आणि त्याचे गैरसमज पसरवले जातात. कारण आता सध्या सोशल मीडिया हा प्रगत असल्यामुळं हे होत असतं. परंतु आज प्रकाश आंबेडकरांना अकोल्यातली परिस्थिती निश्चितपणानं चांगली दिसत आहे. आणि ही असंच राहिली तर प्रकाश आणि काँग्रेसवाल्यांना आता ओरडायचं काही कारण नाही. आता तिथं उमेदवार दिला आहे त्यांनी, परंतु असू द्या. पण त्यांनी मन मोठं करून बऱ्याच ठिकाणी हे पाठिंबा काँग्रेसला दिला. त्याचा लाभसुद्धा त्यांना मिळणार आहे. आणि हे आगामी आपल्याला ह्या मतदान झाल्यावर कळेल. पण परिस्थिती अजून नंतर आणि एक आपल्याला क्लिपा करायला लागणार आहेत की आत्ताची परिस्थिती काय आहे हे मी सांगतोय. उद्याची परिस्थिती काय होईल त्याच्यासाठी परत उद्या भेटू. आज इथंच थांबू.